आणि मग छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या अहंकारासाठी आम्ही नाती गमावून बसतो. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. आता ज्याला करंगळीवर पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हणलं काय पराक्रम? ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्या बांधावरून 10 वर्ष भांडण कोर्ट कचऱ्या करत बसलो. आणि छोट्या अहंकारासाठी फक्त, त्यालाही माहिती आहे याच्यात काय रस नाही, पण अहंकार माघार कुणी घ्यायची. अरे कुणीतरी 2 पावलं माघार घ्यायची, कुणीतरी 2 पावलं पुढे जायचं, कुणीतरी माफी मागायची, कुणीतरी माफ करायचं आणि श्वास संपायचा विषय संपून टाकायचे. 10 वर्ष झालं बहिणीच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? म्हटलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी थोडी भावाची असते. बहिणीला कळतं का भाऊ आता चांगली साडी घेऊन आलाय, शेवटची साडी आहे, भाऊ रडतोय? काय कळतो त्या बहिणीला? तिला अजून फक्त फोन करा, तिला अपेक्षा नाही शेवटी साडी चोळी घेऊन यावी, काही लागलं तर सांग बरं का भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. एवढी प्रांजळ अपेक्षा फक्त बहिणीची असते. मला वाटतं ती अपेक्षा आम्हाला पूर्ण करता येईल का? गेल्यानंतर आपण त्या शरीराला मांडी देतो. काय त्या शरीराला मांडीचा स्पर्श कळतो? गेल्यानंतर त्या शरीराला तुम्ही दिलेली मांडी कळत नाही आणि तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक पण तिथपर्यंत पोहोचत नाही. जिवंत आहे तोपर्यंत हातात हात द्या, जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा. जोपर्यंत स्पर्श येत नसाय तोपर्यंतच नाती येते. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी तुमची नाती संपून गेली. आणि स्पर्श ठेवायला लागतं काय? घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा, आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू द्या. बापाच्या पायाला फक्त हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. आठवून बघा बरं, माझ्या तरुण मुलांना विचारलं किती दिवस झाले आपण आपल्या आईच्या हाताला हात लावून? जिच्या पोटात 9 महिने होतो तिच्या हाताला स्पर्श करून किती दिवस झाले? ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लागून त्याला शिवून किती दिवस झाले? आमच्या आई वडिलांसोबतचा स्पर्श हरवून जातो, तो स्पर्श जपा. सुधा मूर्तींनी एक लिहिलंय की त्या ज्या घरात राहायच्या ते घर रेंटचं होतं आणि त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली. त्या म्हणतात की मी त्या खिडकीत अभ्यासाला बसायचे, त्या फांदीवरून हात फिरवायचे, त्या फांदीला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी त्या झाडासोबत बोलायचे, ते झाड सुद्धा माझ्या संवादाला आता प्रतिसंवाद करत होतं. ते सुद्धा माझ्याशी संवाद साधायला लागलं होतं. मी बोलायला लागले की कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची. घर रेंटचं होतं, कधीतरी सोडावं लागणार होतं. 2 दिवसांनी घर सोडायचंय. मला वाटलं झाडाला सांगावं 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय, कदाचित परत गाठ भेट होईल की नाही माहित नाही. झाडाला सांगितलं 2 दिवसांनी आम्ही निघतोय हे घर सोडून. पुढचे 2 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प होतं की आता परत कदाचित गाठ भेट होणार नाही. शेवटच्या दिवशी सगळं सामान गाडीत भरलं, आता मी पण गाडीत जाऊन बसणार आणि त्याच वेळेला मला असं वाटलं झाडाला शेवटचं भेटून यावं. शेवटचं भेटायला म्हणून गेले, घट्ट जाऊन त्या खोडाला मिठी मारली, डोळ्यातून अश्रू अनावर झाले. 2 मिनिट रडून घेतलं, गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, का रडतेस? मी त्या झाडाला शेवटचा टाटा बाय बाय केला आणि निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तर विचारलं का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते झाड अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती आहे. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. आई वडील बहीण भाऊ ते स्पर्श ठेवा. आजही तुम्ही माहेरी गेलात आणि आईने पटकन गालावर ओठ लावली, बरं वाटतं की नाही? त्या आईच्या स्पर्शात ती मजा आहे. पण मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागला. चलो बाबा, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श सुद्धा उरला नाही. साहेब 10-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही.
आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला. ठराविक वयापर्यंत आपल्या मुलांसोबत तो स्पर्श, तो संवाद कायम असला पाहिजे. पोरांना जवळ घ्या, बसा, त्यांना चांगल्या गोष्टी सांगा, त्यांना जवळ घेऊन राम आणि कृष्ण सांगा, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय सांगा, त्यांना शिवाजी राजे संभाजी राजे सांगा. येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आम्ही नेमकं काय पेरायचं? त्यांचं जगणं निवळ साधनांनी सुंदर होणार नाही. आपली अपेक्षा काय माहितीये का? मला मिळालं नाही ते पोराला मिळालं पाहिजे, मला मोबाईल नव्हता म्हणून आता पोराला घेऊन द्यायचा. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले. मग आता आम्ही म्हणायला लागलो की पोरं फार मोबाईलच्या अधीन गेली आहेत. आता जशी व्यसनमुक्ती केंद्र आहेत ना, ड्रग्स किंवा दारू पासून काही दिवसांनी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतील. काही मुलं अशी आहेत त्यांच्या हातातून मोबाईल काढून घ्या तरी ते नुसतं असं करत असणार. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल दिले आणि बाप इतकं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतं. आजी मला सांगा, पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करायचं? त्या पोराला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवत होतं. आईनं असं जवळ घेतलं की पोरग रडायचं थांबत होतं. का थांबत होतं? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलं? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि ते त्याच्या इतके परिचित आहेत, त्याला जवळ घेतल्याबरोबर कळायचं माझी आई. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? सांगून काय? आईच्या स्पर्शाची जागा मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. आता तुम्ही घरी गेल्या गेल्या पोराच्या मागं लागायचं नाही, मोबाईल ठेव. आता ते लगेच ठेवत, आता त्याला हळूहळू सवय लावावी लागेल. एका रात्रीत सवयी बदलत नाही. आता सुरुवात कशी करावी लागेल तुम्हाला? एकादशी धरता की नाही किंवा सोमवार कुठला तरी एक आवडता उपवास धरता की नाही, आता तुम्हाला स्वतः सवय लागेल मोबाईलचा उपवास करायचा. 15 दिवसातनं एकदा आहे ना, फक्त इन्कमिंगच स्वीकारायचे. फार गरज असेल तरच आउटगोइंग करायचं. एक दिवस आठवड्यातनं नेट बंद करून ठेवायचं. बीबीला फारसं लक्ष द्यायचं नाही. अशी हळूहळू सवय लावायला लागेल तर आम्ही या ऍडिक्शन पासून वाचू. साहेब गाडी चालवताना सुद्धा पोरं असं अशी मान करून गाडी चालवतात. येणाऱ्या पिढ्यात अशा जन्माला येतील. तुम्ही 5वीला सटवाई पुजायच्या ऐवजी तो मोबाईल टाकून इथपर्यंत येऊ देऊ. घरात जर पाहुणे आले ना साहेब, आमची आई पटकन चहा घेऊन जायची आणि आई चहा घेऊन गेली का पाहुणा विचारायचा गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे का, तुमचं बरं चाललंय का. पाहुण्याला बोलायला वेळ होता डॉक्टर साहेब. आता मी बघतो आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का पाणी आहे का. ते आल्याबरोबर विचारताय तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो होऊ द्या. काय अस्वस्थता होती तुम्ही बघून बघा. प्रचंड आम्ही साधनांच्या आहारी गेलोय. मोबाईल वाईट नाहीये, विदिन सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. मोबाईल इतकं सुंदर यंत्र काय असू शकतं मला सांगा. पूर्वी पत्र जायचे, मग ते पत्र कधी पोहोचायचं, मग कधी रिप्लाय यायचा, पण त्यात एक वेगळी मजा होती. पत्र लिहितानाचं तारतम्य होतं. काय लिहू, अंतरूप लिहू, प्रिय लिहू, आणखी काय लिहू, मग ते पत्र कधी पोहोचणार, मग ते पोस्टमनच्या हातात, मग पोस्टमन ते पत्र घेऊन जाणार. बहुतेक लोकांना वाचता यायचं नाही, पोस्टमन पत्र वाचून दाखवायचा. म्हणजे पोस्टमननं पत्र वाचून दाखवावी आणि ते ऐकताना कोणाला काही वाटू नये असा आशय पत्रांचा होता. आता तुम्ही मोबाईल 2 मिनिटं कोणाच्या हातात देऊन बघा कसं धर पासवर्ड असतोय त्याला, फिंगरप्रिंट आणि लोक पत्र पाठवायची आणि पोस्टमन पत्र वाचून दाखवत होता. आणि मग जर एखादी चांगली गोड बातमी असली ताई म्हणायची बस आता चहा घेऊन जा. संवादाची साधनं कमी होती पण संवाद खूप होता. आता साधनं वाढली पण संवाद कुठे हरून गेला हे मात्र कळलं नाही. ते पत्र उघडतानाची हुरूर होती, काय लिहिलं असेल ते मनातली चुरचुर होती. आता काय हो, विदिन अ सेकंड मेसेज, नाही पटलं डिलीट फ्रॉम एव्हरीवन. ऑप्शन आहेत आपल्याकडे. मला वाटतं ह्या साधनांचा योग्य वापर करता येईल का याचा विचार करा. सकाळी उठलं की आजोबा आम्हाला म्हणायचे चला देवासमोर हात जोडा आणि म्हणा आम्ही आभारी आहोत. का आभार मानायचे देवाचे?
म्हणायचे अरे सकाळी डोळे उघडायला येतो कोण? कित्येक जण रात्री डोळे घालतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाही. आज तुझे डोळे उघडले, तू भगवंताला थँक्यू बोललं पाहिजे. आभारी आहोत, आज डोळे उघडले बरं का, आज हे जग बघायला मिळालं. रात्री झोपताना आजोबा पुन्हा म्हणायचे, आता पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं. आता का सकाळीच तर बोललो ते अरे उद्या परत डोळे उघडले पाहिजे. आता त्याला आभारी आहे म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेनं चांगला गेला. ही सवय कायम राहिली. सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी कर मूल्ये सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन. रात्री झोपताना म्हणायचं आजचा दिवस चांगला गेला बरं का. काय मजा होती. आता सकाळीही मोबाईल नव्हते आणि रात्रीही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, आणि काही 2-4 जरी कमी असल्या तरी करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका. रात्री हल्ली जागाही झोपताना अशी शोधली जाते जिथे चार्जिंगचा प्लग असते. रात्री सुद्धा मोबाईल डिस्चार्ज होता कामा नाही. रात्रीचा तर पोरं डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येते का त्याची? मी माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून जगू. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी हसत हसत निघून जायचं. तुकोबा जायला निघाले आणि कुणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना अभंग लिहिले, हा तुम्हाला काय मिळालं? तुकोबाराय म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगायचं. कोण काय म्हणतंय, कोणाला काय पटतंय काय विचार नाही. आपण फक्त आपल्या मनाला आपण प्रामाणिक राहायचं की मी जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय, तर मग या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल. म्हणून मस्त जगा, हसत राहा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि इथं जी जी म्हातारी माणसं आहेत त्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना जपा. काही नाती आता शेवटच्या घटका मोजतात. तुम्ही चुलत्यांचा सत्कार केला दोघांचा, आता येणाऱ्या पिढीला चुलता मिळणार नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी, आणि काळाची गरज आहे. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढा चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला म्हणायची नाना ते घेऊन या, काका ते आणताल का बाजारात. आपल्याकडे तर म्हण होती आई मरो आणि आता मावशी आहे का? आता येणाऱ्या पिढीला मावशी आहे का? एक मुलगा आणि एक मुलगी, आता त्यांना मावशी नाही, त्यांना चुलता नाही. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांना जपा. ही नाती आता शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणून मस्त जगा, आनंदानं जगा आणि हसत राहा. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, हलाखीची आहे, रडायचं. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक नाही, पण गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. मरायचं गरिबीत नाही, श्रीमंत व्हायचं. फक्त कुठे खर्च करायचं, काय करायचं त्याचं तारतम्य मात्र आपलं आपण ठेवायचं. आणि हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतो हसलेच नाही अख्ख्या भाषेत. हसावं लागलं तरी ते शेजारी बघतो ते हसतोय का. बरं हसायला काय पैसे आहेत का? आणि माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? नाहीच म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. ही चिठ्ठी आली आहे, शेवट कवितेने करा. सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. मला वाटतं हे यांच्यासाठी योग्य आहे ना. मंदी माझं मागे नाग अंग, चीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या गोंडीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा तुमचं गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या तांदण्यात भिजल्या काग राती. सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी,
सुरसुरीच्या सुरामंदीचा कुपूर्ण पोळी, चुलीवरल्या भाकरीची चव हिसटली. काय सांगू राणी